आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे जिले में ठंड बढ़ते ही नागरिकों की सेहत पर असर दिखने लगा है। मौसम बदलते ही अस्पतालों की OPD में भीड़ बढ़ गई है। सरकारी अस्पतालों में सर्दी, खांसी, बुखार और सांस से जुड़ी बीमारियों के मरीजों की संख्या लगातार बढ़ रही है। सिविल अस्पताल समेत सरकारी अस्पतालों में रोजाना बड़ी संख्या में मरीज इलाज के लिए पहुंच रहे हैं। जिला शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार के अनुसार ठंड, कोहरा और बढ़ता प्रदूषण स्वास्थ्य के लिए नुकसानदायक साबित हो रहा है। उन्होंने नागरिकों से अपील की है कि बुखार, लगातार खांसी या सांस लेने में दिक्कत होने पर खुद से दवा न लें और तुरंत नजदीकी सरकारी अस्पताल में जांच कराएं। वहीं स्वास्थ्य विभाग ने नागरिकों से सतर्क रहने की अपील की है। ठाणे से सारा पुरी की रिपोर्ट। सध्याच्या परिस्थितीमध्ये थंडी वाढते आहे, सीझन चेंज होत आहे आणि काही प्रमाणात पोल्युशन पण वाढतं आहे। पावसाळा संपला आहे तर आजच्या घडीला काही जे अपॉर्च्युनिटी इन्फेक्शन आहे किंवा व्हायरल इन्फेक्शन आहे, फॉर एक्झाम्पल स्वाइन इन्फ्लुएन्झा असेल, स्वाइन फ्लू असेल, डेंग्यू, मलेरिया आणि बाकीचे असले काही आजार, चिकनगुनिया वगैरे सारखे आजार वाढू शकतात आणि सीझनल थंडीच्या दिवसामध्ये आपण नेहमी बघतो की स्वाइन फ्लू सारखं असेल किंवा इन्फ्लुएन्झा सारखे आजार वाढू शकतात। सध्याला सिव्हिलला जे फ्लो वाढला किंवा पेरिफेरला जो फ्लो वाढला, सर्दी, खोकला, ताप यांचा पेशंटचा फ्लो वाढलेला आहे। परंतु काळजी न करता आपण जर थोडीशी काळजी त्याची घेतली, म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी जे काही मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, ह्या जर गोष्टी आपण जर प्रॉपरली जर केल्या तर नक्की आपण हे आजार अवॉइड करू शकतो। कोविडमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकलो की आपण कसं अवॉइड करू शकतो। म्हणजे मास्क वापरले, आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवलं, हँड सॅनिटाईज करायचं, हँडवॉश करायचो, हे मेन कारण आहे। त्याच्यामुळे कुठलंही व्हायरस इन्फेक्शन व्हायला काहीतरी मीडिया लागतो आणि आपला हात हा मीडिया आहे, तो जो हात नाकापर्यंत जंतूंना घेऊन जातो आणि आपल्याला इन्फेक्शन होतं। कंजक्टिव्हायटिसचे केसेस येऊ शकतात। ह्या गोष्टी सगळ्या जर बघितल्या आपण, काळजी घ्या। फक्त की पर्टिक्युलर जे कोमॉर्बिड पेशंट आहे, ज्यांना डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, हार्ट डिसीज आहे किंवा इम्युनोकॉम्प्रोमाइज पेशंट आहेत, त्या पेशंटची काळजी घ्यायला पाहिजे। कारण काय ना, साधा आजारी जरा वाढू शकतो। त्याच्यामुळे पर्टिक्युलरली ओल्ड एजचे लोक आहेत, 60 वर्षाच्या वरचे आहेत, यांची आपण काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे। आणि अननेसरी दिवसा ऊन असतो, रात्री थंडी असते, याच्यामध्ये आणि पोल्युशन वाढतं। आपण मुंबईत राहतो, ठाण्यात राहतो किंवा बाकी ठिकाणी रोडमुळे वगैरे बाकी गोष्टींना पोल्युशन पण वाढतं। या गोष्टी आपण काळजी घेतलं तर श्वसनाचे आजार मेजरली होऊ शकतात। ती काळजी घ्या आणि सतर्क राहिलं तर आपण नक्कीच सेफ असतो। धन्यवाद।